सोलापूरचं राजकारण म्हटलं की सगळ्यात आधी दोन नावं डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचं. या दोघांमधील वाद आता सर्वश्रुत झालाय. सध्या रस्ते विकास आणि श्रेयवादावरून सुरू झालेली ठिणगी आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोप आणि कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचली. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असूनही भाजपने सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवलेले जयकुमार गोरे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. मात्र त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता नवा पेच निर्माण झालाय. खरं तर आरोप प्रत्यारोप या दोघांमध्ये सुरू असतातच, पण आता केवळ शाब्दिक युद्ध न राहता या वादाने न्यायालयाची पायरी चढण्याचे संकेत दिलेत. खासदार प्रणिती शिंदे यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत पालकमंत्र्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली. 7 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागण्याचा अल्टिमेटम दिलाय. सोलापूरच्या राजकारणातील हा हाय व्होल्टेज ड्रामा नक्की काय आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत ते जयकुमार गोरे यांनी 7 मे 2026 रोजी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केलेलं एक विधान. मोहोळ वळसंग रस्त्याच्या कामाचं श्रेय घेण्यावरून दोन नेत्यांमध्ये जुंपलेली असताना गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करताना काय म्हटलं होतं ते पहा. कारण आदरणीय ताईसाहेब आहेत त्या दिल्लीच्या रस्त्याबाबतीत विचार करतात, ते शहराच्या आणि ज्या जिल्ह्याच्या रस्त्याबाबतीत ते विचार करत नाहीत. ज्या ठिकाणून राहुल गांधीच्या घरी चांगला रस्ता जातो त्या ठिकाणी त्या रस्त्याचा त्यांच्याकडे विचार असतो. हे विधान केवळ राजकीय टीका नसून ते स्त्रीत्वाचा अपमान करणारं आणि द्विअर्थी असल्याचा दावा प्रणिती शिंदेच्या गटाकडून करण्यात आलाय. प्रणिती शिंदे यांच्या मते या विधानाचा रोख हा त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर चिखलफेक करणार आहे. सामाजिक जीवनात काम करणाऱ्या एका महिलेची प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. याच विधानामुळे संतापलेल्या प्रणिती शिंदे यांनी कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचं ठरवलंय. प्रणिती शिंदे यांच्या वतीने प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले आणि आर्या राजे भोसले यांनी ही नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. जयकुमार गोरे यांचा महिलांबद्दलचा दृष्टिकोन दूषित असून ते सातत्याने महिला लोकप्रतिनिधींचे चारित्र्य हनन करणारी वक्तव्य करत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय. नोटिशीत केवळ ताज्या विधानांचाच नव्हे तर यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये गोरे यांनी शिंदे यांच्या बौद्धिक क्षमतेवर आणि त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच सुशीलकुमार शिंदे यांच्या वारशावर केलेल्या टीकेचाही उल्लेख करण्यात आलाय. लोकशाहीत टीकेला स्थान आहे, पण जेव्हा ही टीका कौटुंबिक किंवा वैयक्तिक पातळीवर जाऊन स्त्रीत्वाचा अपमान करते तेव्हा ती सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका या कायदेशीर नोटिशीद्वारे मांडण्यात आली आहे. दरम्यान वकील असीम सरोदे काय म्हणाले ते आपण पाहूया. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची अब्रूनुकसानी केली, त्यांचा अपमान केला, जाहीरपणे अनेक अशी वक्तव्य केली जो स्त्रीत्वाचा अपमान ठरेल. या सगळ्या संदर्भात त्यांना कायदेविषयक नोटीस पाठवण्यात आलेली आहे. हे सातत्याने बघण्यात आलेलं आहे की जयकुमार गोरे हे बेताल वक्तव्य करतात. विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात, राजकारणात असलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या संदर्भात त्यांची भूमिका आणि दृष्टिकोन हा अयोग्य, दूषित स्वरूपाचा असा आहे आणि त्यामुळे ते चारित्र्य हनन करण्यापर्यंत सुद्धा वक्तव्य करताना आपल्याला दिसतात. या सगळ्या अशा वक्तव्यांची एक मालिका त्यांनी कदाचित सुरू केली होती आणि त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातले उल्लेख नोटीसमध्ये करून जयकुमार गोरे यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की त्यांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांची 7 दिवसात माफी मागावी आणि ती माफी मागून त्या जाहीर माफीचं प्रकटन हे वृत्तपत्र माध्यमं तसंच TV चॅनल यावर सुद्धा करावं आणि यानंतर त्यांनी स्वतःच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून आणावा आणि स्त्रियांप्रती संवेदनशील दृष्टिकोन त्यांनी ठेवला पाहिजे. अपमानजनक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे. एकीकडे माफीची मागणी होत असताना पालकमंत्री जयकुमार गोरे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय. त्यांनी या नोटिशीला घाबरून न जाता थेट न्यायालयीन लढाई लढण्याचे संकेत दिलेत. गोरे यांनी स्पष्ट केले की राहुल गांधी हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते आहेत, म्हणूनच त्यांच्या नावाचा उल्लेख राजकीय संदर्भात केला होता. उलट पक्षी प्रणिती शिंदे यांनीच यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि स्वतः गोरे यांच्याबद्दल पुराव्याशिवाय टक्केवारीचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय.
मी माफी मागणार नाही तर या नोटिशीला न्यायालयातच कायदेशीर उत्तर देईन असं म्हणत गोरे यांनी हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह निर्माण केली आहेत। यामुळे आगामी काळात सोलापूरच्या राजकारणात तू मेमे ऐकायला मिळण्याऐवजी कोर्टातील युक्तिवाद ऐकायला मिळण्याची दाट शक्यता आहे। हा वाद केवळ दोन व्यक्तींमधील नसून तो भाजप आणि काँग्रेस या दोन विचारधारांमधील संघर्षाचं रूप धारण करतोय। या आधीही या दोघांमध्ये बरेच वाद झालेत। जयकुमार गोरे हे बाहेरचे नेते असल्याची टीका करत प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या राजकारणाचा दर्जा खालावल्याचा आरोप केला होता, तर गोरे यांनी शिंदे घराण्याची सोलापूरवरील पकड सैल झाल्याचा दावा केला होता। रस्ते विकास, डीपीडीसी निधीचं वाटप आणि आता वैयक्तिक सन्मानाची लढाई अशा अनेक आघाड्यांवर हा संघर्ष सुरू आहे। 7 दिवसांचा अवधी संपल्यानंतर जर गोरे यांनी माफी मागितली नाही तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल होणार हे निश्चित आहे। सोलापूरची जनता या राजकीय साठमारीकडे मोठ्या उत्सुकतेने बघते। विकासाच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक टीकाच आता केंद्रस्थानी आली। शेवटी राजकारणात टीका टिप्पणी होणं स्वाभाविक असलं तरी त्याची पातळी कुठे असावी हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलाय। एका बाजूला आक्रमक पालकमंत्री आणि दुसऱ्या बाजूला आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या खासदार, अशा या युद्धात विजय कोणाचा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, जयकुमार गोरे यांचं विधान खरोखरच आक्षेपार्ह होतं की प्रणिती शिंदे यांनी या मुद्द्याचं राजकारण केलंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा। धन्यवाद।